ठिकाणी अमेरिकेचं युद्ध चालू आहे किंवा जागतिक पातळीवर आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या संदर्भात आपल्या जिल्ह्यातले जे काही नागरिक तिकडे नोकरीनिमित्त आहेत किंवा अडकलेले आहेत, तर जिल्हा प्रशासनानं कसं नियोजन केलं आहे? याच्यामध्ये जी काही आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा शासनाच्या स्तरावर आपण त्या ठिकाणी कंट्रोल रूम बनवलेली आहे आणि जिल्ह्याला सुद्धा सूचना दिल्या होत्या की जिल्हा स्तरावर आपल्या कंट्रोल रूम आपण बनवाया आणि तहसीलदारांमार्फत आम्ही माहिती घेतली इन जनरल की बाबा आपल्याला माहीत असते की कुठल्या गावातला व्यक्ती विदेशात गेला, अशा काही खूप जास्त संख्या नसल्यामुळे. तर कतारमध्ये काही लोक असल्याचं, दुबईमध्ये काही लोक असल्याचं आमच्याकडे माहिती आली आणि त्यांच्याशी संपर्कही साधलेला आहे. ते आहेत तिथे सुखरूप आहे. आता त्यांची जी काही पुढची त्यांची जी वाटचाल आहे, समजा त्यांना काही इकडे आपल्या मायदेशी परत येण्याबद्दलचं, तर ते आता मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्या मदतीने ते पुढचं कारवाई. किती संख्या असू शकते अशी काय नियोजन? कंपायलेशनमध्येच आहे ते. आता लगेच आकडा देण्यापेक्षा आम्ही एकदा कंपाईल करून आकडा देतो, पण आम्ही वी आर इन टच विथ दम. चांगली गोष्ट ही आहे की त्या सर्वांनी त्यांची सुखरूपता कळवलेली आहे. असं कोणी डिस्ट्रेस कॉल दिला नाही की बाबा आम्हाला तत्काळ इथून काढावं अशा पद्धतीने. हे एक आम्ही